नमस्कार मित्रांनो, छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी देणार आहे, कारण केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 3 महिन्यांपासून घातलेली बंदी उठवली आहे। त्याचबरोबर 3 लाख मेट्रिक टन निर्यातीला मंजुरी देण्यात आली असल्याचं वृत्त केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी दिले आहे। पण या संदर्भातील केंद्र सरकारच्या अधिकृत निर्णयाची प्रत अद्याप समोर आलेली नाही। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचा सूर शेतकऱ्यांमधून निघत आहे। तर आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे। दरम्यान केंद्र सरकारने महागाईचा मुद्दा लक्षात घेत 8 डिसेंबर 2023 रोजी कांद्यावरील निर्यातीला लगाम लावण्यासाठी बंदी घातली होती। ही निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत असेल असं परकीय व्यापार महासंचालनालयाने यावेळी सांगितलं होतं। पण त्याआधी निर्यातीवर 40% शुल्कवाढ केल्यामुळे शेतकरी चिंतेत होते। पण निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर कोसळले। अजूनही दर कोसळलेच असून निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे। कांद्याला सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे, पण देशांतर्गत कांद्याचा तुटवडा नसल्याने कांद्याचे दर पडले होते। निर्यात बंदी उठवल्यामुळे येथील शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली होणार आहे। तर आंतरराष्ट्रीय बाजारातील कांद्याच्या तुटवड्यामुळे भारतीय कांद्याला दरवाढ मिळेल अशी अपेक्षा आहे। निर्यात बंदीमुळे बाजारभावामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांना फायदा होईल, पण नक्की किती दरवाढ होईल हे सांगता येत नाही। कारण निर्यातीवर असलेले 40% निर्यात शुल्क कमी होणार का? कोणत्या कांद्यावर निर्यात बंदी उठवली या संदर्भात अटी शर्ती अधिकृत निर्णयाची प्रत समोर आल्यानंतरच कळेल। शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया काही प्रमुख बाजारपेठेतील कांद्याचे बाजारभाव। आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने नाशिक परिसरातील लासलगाव, पिंपळगावसह अनेक बाजार समित्यांना सुट्टी असते, त्यामुळे येथील लिलाव होत नाही। मात्र पुण्यासह अनेक ठिकाणी रविवारी लिलाव होतात। आज पुणे बाजार समितीत 16,725 क्विंटल कांद्याची आवक झाली। कमीत कमी कांदा बाजारभाव 500 रुपये तर सरासरी कांदा बाजारभाव हा 1,050 रुपये इतका मिळाला। सातारा बाजार समितीत केवळ 334 क्विंटल आवक झाली। त्यानंतर कमीत कमी बाजारभाव हा 1,000 तर सरासरी 1,300 रुपये इतका मिळाला। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।